की आदित्य L1 हा जो उपग्रह आहे तो अवकाशात झेप घेणार आहे आणि त्या अनुषंगाने सगळी पूर्वतयारी ज्याला आपण म्हणतो तांत्रिक चाचण्या ज्या त्या केल्या जात आहेत। सभी वैज्ञानिक अपने कंसोल पर आंकड़े देखते हुए श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून बरोबर आता 11:50 आपण असं म्हणूयात की आता क्षणाला 11:46 झालेले आहेत आणि अवघे काही मिनिटं उरलेले आहेत की बरोबर 11:50 ला आदित्य L1 हे यान प्रक्षेपित होणार आहे। पुढील 5 वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे। आदित्य L1 या मोहिमेबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता, कारण चांद्रयान-3 ही मोहीम आपली यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो आणि त्या अनुषंगाने ही मोहीम देखील यशस्वी होणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। या मोहिमेसाठी सगळ्या शास्त्रज्ञांनी विशेष मेहनत घेतलेली आहे आणि या मोहिमेवरची सूट ही जी दुर्बीण आहे ती आयुकाचे शास्त्रज्ञ प्रवीण चोरडिया यांनी बनवलेली आहे। पुण्यात असतात ते आणि ते देखील आपल्याशी या क्षणाला संवाद साधतायत। शिवाय सुरत मोरे देखील आपल्या बरोबर आहेत, ते देखील या मोहिमेबद्दलची माहिती आपल्याला देतात। पण ही दृश्य आता आपण या क्षणाला बघतोय की आदित्य L1 बरोबर 15 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। पूरे मिशन में लगभग 3800 सेकंड का समय लगेगा। T-3 minutes and counting. यह PSLV C57 का प्रमोशन यान ट्रैकिंग के संदर्भ में भी काफ़ी जटिल है। इसे ट्रैक करने के लिए शार्प, पोर्ट ब्लेयर, ब्रूने और बैग स्थित ग्राउंड स्टेशन हमें वास्तविक समय पे यान की जानकारी उपलब्ध कराते रहेंगे। लेकिन चतुर्थ चरण के प्रज्वलन के समय यान हमारे ग्राउंड स्टेशन की दृष्टि से दूर जा चुका होगा, इसलिए शिपबोर्न ट्रैकिंग या शिपबोर्न टर्मिनल को दक्षिणी पैसिफिक महासागर में स्थित किया गया है। वह हमें PS4 बर्न 1 और बर्न 2 की जानकारी उपलब्ध कराएगा। इसके बाद PS4 शट ऑफ और आदित्य L1 के अंतःक्षेपण की पुष्टि कुरु फ्रेंच गयाना स्थित ग्राउंड स्टेशन से की जाएगी। T-2 minutes and counting. अब हम उड़ान से 1 मिनट 50 सेकंड की दूरी पर। यह PSLV की 59वीं उड़ान होगी और इस PSLV एक्सेल संस्करण में यह 25वीं उड़ान है। इसरो के वर्क हॉर्स कहे जाने वाले इस रॉकेट कई ऐतिहासिक मिशन को सफलतापूर्वक संपन्न किया है, जिसमें चंद्रयान 1 और मार्स ऑर्बिटर मिशन उल्लेखनीय है। यह प्रमोशन वर्ष 2023 का 7वां मिशन होगा। इस साल की शुरुआत में SSLV के सफल प्रमोशन से शुरुआत कर LVM-3 के 2 प्रमोशन, GSLV Mark II का 1 और PSLV के 2 सफल प्रमोशन हो चुके हैं। यह PSLV का वर्तमान वर्ष में 3रा मिशन है। All stations stand by for the time mark. T-1 minute and counting. -55 seconds. All subs are armed. -50 seconds. All sequencers armed. तो हमारे साथ बने रहिए। अब 40 सेकंड पर -40 seconds. प्रमोशन किया जाएगा। VSPP open. -35 seconds. -30 seconds. Real-time programs activated. -25 seconds. PS2 VSPP open. -20 seconds. PS1 ignition RMS arm. -15 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. +5 seconds. Lift off normal. P1 tracking. P3 tracking. Magnificent lift off of PSLV C57 with Aditya L1 on board. +15 seconds. PSLV C57 का सफल उत्थापन और इसके साथ 20 seconds. प्रथम भारतीय सौर अंतरिक्ष यान निकल चुका है सूर्य के तेज से विज्ञान को प्रकाश करने। Air lead strap on ignited. इसके साथ ही एक और कदम है अंतर्ग्रहीय सफर में भारत की उपस्थिति सिद्ध करने का। आप देख रहे हैं PSLV C57।
प्रथम चरण पूरी तरह सामान्य। The rocket flying forth, following nominal trajectory and developing nominal thrust. The bright fumes against a clear midday sky. A rocket launch is more than just a sight to behold. The roaring sound and the vibrations that we can feel here, adding to this, the thrill, are just amazing. Ground-lit and air-lit strap-ons operating together with the first stage, S-139. Ground-lit strap-on separated. जैसा कि निर्धारित है, ग्राउंड लेड स्ट्रैप ऑन को सेपरेट कर दिया गया है और प्रथम चरण का निष्पादन सामान्य है। इस घटनाक्रम में अगला एयर लेड स्ट्रैप ऑन को यान से पृथक कर दिया जाएगा। एयर लीड स्ट्रैप ऑन सेपरेटेड। जी हाँ, इसकी भी पुष्टि हो गई है। स्ट्रैप ऑन को सफलतापूर्वक पृथक कर दिया गया है। We are 100 seconds past the launch time. The ground lit and air lit strap ons have been separated. S-139 motor still thrusting. S-139 110 सेकंड के प्रज्वलन काल के पश्चात उसे भी पृथक कर दिया गया है। +2 minutes. द्वितीय चरण जो कि तरल नोदक पर आधारित चरण है, इसका प्रज्वलन शुरू हो चुका है और वर्तमान में प्रणोद उत्पन्न कर रहा है। The launch vehicle is at an altitude of 73 kilometers. First stage has been separated, second stage has begun its operation, and the closed loop guidance has been initiated. According to the announcement by Range Operations Director, PS2 is developing nominal thrust. PS2 41 टन के तरल नोदक पर आधारित चरण है। इसमें विकास इंजन द्वारा 800 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न होता है और इसका प्रज्वलन काल लगभग 150 सेकंड का होगा। Shar and Port Blair tracking stations presently acquiring signals. Flight path closely matching the prediction. +3 minutes. वर्तमान में यान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है। सेकंड स्टेज परफॉर्मेंस नॉर्मल। यान की ऊंचाई 106 किलोमीटर तथा सापेक्ष गति 3 किलोमीटर प्रति सेकंड। The velocity addition in PS2 regime is going to be from 2 kilometers per second to 4.9 kilometers per second. Payload fairing separated. The payload fairing covering the Aditya L1 spacecraft has been separated. The current altitude of the launch vehicle is 118 kilometers. Relative velocity exceeding 3.8 kilometers per second. जी हाँ, यान अब घने वातावरण से बाहर जा चुका है, इसलिए ऊष्मा कवच की जरूरत नहीं रह जाती है और इस कारण इसे यान से पृथक कर दिया जाता है। सेकंड स्टेज परफॉर्मेंस नॉर्मल। द्वितीय चरण वर्तमान में प्रणोद उत्पन्न करता हुआ और यान पूरी तरह सामान्य प्रदर्शन करता हुआ अपने अनुमानित पथ की ओर बढ़ रहा है। सेकंड स्टेज सेपरेटेड, थर्ड स्टेज इग्नाइटेड। द्वितीय चरण को भी सफलतापूर्वक यान से पृथक कर दिया गया है उसके प्रज्वलन काल समाप्त होने पर। और तृतीय चरण जो कि ठोस नोदक पर आधारित चरण है, इसका प्रज्वलन शुरू हो चुका है। We are close to 5 minutes past the launch time. Presently, the third stage of PSLV is operational, developing nominal thrust. +5 minutes. तृतीय चरण में 7.6 टन के ठोस नोदक का प्रयोग होता है और इसका प्रज्वलन काल 117.7 सेकंड का होगा। इस दौरान यह 240 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न करेगा। वर्तमान में यान की ऊंचाई 134 किलोमीटर तथा सापेक्ष गति 5.96 किलोमीटर प्रति सेकंड।
जैसा कि हम जानते हैं PSLV सबसे विश्वसनीय रॉकेट रहा है इसरो का, वैसा ही प्रदर्शन करता हुआ एक और मिशन PSLV C57 का। For the present mission, after PS3 completes its burn duration, a coast phase of 200 seconds will follow, in which the rocket will continue to be steered while there is no development of thrust. जी हाँ, अभी कुछ ही क्षणों में PS3 का प्रज्वलन काल समाप्त हो चुका है और कोस्टिंग फेज इसके बाद जारी रहेगा। Vehicle in combined hosting for approximately 200 seconds. Unique to this mission, the PS4 will start twice at predesignated times and duration. The multiple start capability of PS4 will be utilized very aptly to achieve the argument of perigee of 346.6 degrees, which is very crucial for this mission. तर आदित्य L1 लॉन्च झालेला आहे, तीही थेट दृश्य आपण पाहिलेले आहेत। थेट जाऊयात, आयुकाचे शास्त्रज्ञ प्रवीण चोरडिया आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, खरं तर आधी चंद्राला आपण गवसणी घातली, आता सूर्याला गवसणी घालण्यासाठी चाललेलो आहोत। म्हणजे इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी हे खरं तर यान सोडणं इतकं इझी झालंय जसं आपण दिवाळीमध्ये आपल्याकडे लहान मुलं फटाके फोडतात किंवा रॉकेट सोडतात, तितकंच इझिली आता हे शास्त्रज्ञ हे सगळे यान आता अवकाशात सोडतायत। प्रवीणजी, तुम्हाला माझा आवाज येतोय का? येतोय ना, मला वाटलं मला प्रश्न आहे काय। हा ठीक, हे इस्रोचं PSLV आहे रॉकेट, आहे त्यांची सगळ्यात सक्सेसफुल रॉकेट आहे आणि आपल्या पेलोडसाठी हे सफिशियंट होतं म्हणून हे निवडलं गेलं होतं इस्रोकडून। आता मी बेसिकली सूट बद्दल थोडं बोलीन। सूट हा जो पेलोड आयुकामध्ये डिझाईन झाला आहे ते एक मोठी टीम आहे काम करणारी याच्यावर, आणि ह्याचे जे प्रोग्राम डायरेक्टर होते ते प्रोफेसर रामप्रकाश आणि दुर्गेश त्रिपाठी आहेत। मी त्यातला एक अभियंता आहे त्याच्यावर हे काम केलं आहे या टेलिस्कोपवर। आणि सूट डिझाईन करताना जे महत्वाचे, कुठलाही पेलोड डिझाईन करताना काही महत्वाच्या गोष्टी असतात, ते म्हणजे त्याचं वजन जे असतं ते अत्यंत कमी लागतं, कमीत कमी वजनात, आणि त्याला लागणारी पॉवरही सगळ्यात कमी लागते। हे एक मोठं चॅलेंज असतं स्पेस इन्स्ट्रुमेंटेशन करताना, ते आम्ही समर्थपणे पार पाडले असं मला वाटतं। बरं प्रवीणजी, खरं तर आणखी किती साधारण टप्पे असतील या यानाच्या मिशन मध्ये? बेसिकली आता आम्ही सर्व अभियंते याच्यावर काम करणारे आता आनंदी आहोत, पण आमचा आनंद हा द्विगुणित होईल जेव्हा 4 महिन्यानंतर, साधारण 109 दिवसाच्या कालावधीनंतर, अगदी ऑप्टिमिस्टिक म्हटलं तर, जेव्हा सायन्स डेटा यायला लागेल या इन्स्ट्रुमेंट करून, आणि आमच्या शास्त्रज्ञाला पाहिजे असणारा डेटा याच्यातून जेव्हा मिळायला लागेल त्यावेळेला आम्हाला खरा आनंद होईल। बेसिकली ही मिशन ही टोटल साधारण कार्यान्वित व्हायला 109 ते 120 दिवस याचा कालावधी लागेल साधारण। त्यानंतर डेटा यायला सुरू होईल आणि तो खरा क्षण असेल सर्व अभियंत्याचा आनंद, बेसिकली सेलिब्रेशनचा मी म्हणेन। बरं, खरं तर IIT पवईचे शास्त्रज्ञ वरुण भालेराव देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वरुणजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर चांद्रयान यशस्वी झालं, आपण चंद्राला गवसणी घातली, इस्रोच्या मानामध्ये खरं तर शिरपेचा एक तुरा रोवला गेला आणि आता सूर्याला गवसणी घालतोय। आपण कसं पाहता या संपूर्ण मोहिमेकडे? रॉकेट सायन्स हे अजूनही अतिशय कठीण असा एक विषय आहे आणि इस्रोचं ह्याच्यात खूप मोठं काम आहे, जेणेकरून आपल्याला हे लॉन्चेस आता सोपे वाटायला लागलेत। कारण प्रत्येक रॉकेटमध्ये हजारो पार्ट्स असतात, ज्यातला एकही पार्ट थोडा पुढे मागे झाला तरी रॉकेट मिशन त्यातनं फेल होऊ शकतं। आत्ताच आपण बोलत असताना PSLVच्या स्टेज 3चंही सेपरेशन झालं, थोड्या वेळात स्टेज 4 सुरू होईल, तर हे खूप महत्वाचे टप्पे अजून इथे पार पडतायत
आणि इस्रोच्या रॉकेट्सची रिलायबिलिटी आणि इस्रोच्या पूर्ण सिस्टीमचं किती छान काम होतं हे आपल्याला पुन्हा या एकदा मिशन मधनं दिसून येते. बरं, वरुणजी, तुम्ही ही सगळी मोमेंट सध्या ट्रॅक करताय, सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना हे सगळी ही मोहीम कशी समजावून सांगाल? आदित्य मिशन हे जसं आता प्रवीण सांगत होते तसं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह बनवण्यात आलेला आहे. त्याच्यात 7 वेगवेगळी उपकरणं आहेत जेणेकरून सूर्याचा अभ्यास आपल्याला करता येईल. सूर्यातनं येणारे अतिनील आणि क्ष किरण, UV आणि एक्सरेज यांचा अभ्यास करणाऱ्या काही सिस्टीम्स आहेत आणि सूर्यातनं जे पार्टिकल्स येतात, जे कण बाहेर येतात, जे पृथ्वीकडे येऊ शकतात, तसंच सूर्याचा मॅग्नेटिक फील्ड याचा अभ्यास करणारे याच्यावर काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. चंद्रयानसाठी जसं आपण पाहिलं की प्रक्षेपण झाल्यानंतर यान आधी पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आलं, त्यातनं हळूहळू ऑर्बिट रेझिंग मनुवर्स करून ती जी आयताकृती कक्षा होती ती हळूहळू वाढवण्यात आली आणि मग चंद्रयानला चंद्राकडे सोडण्यात आलं. तसंच आदित्यचंही होणार आहे की विविध स्टेजेस मधनं हळूहळू ऑर्बिट रेझिंग होत जाईल आणि अजून त्याच्यानंतर जेव्हा सूर्याकडे त्याचं प्रक्षेपण करण्यात येईल तेव्हा जवळजवळ 4 महिने लागतील त्याला. L1 पॉइंट जो तुम्ही आता इथे स्क्रीनवर दाखवताय पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये, साधारण पृथ्वी सूर्याचं जे अंतर आहे त्यातला 1% अंतर त्याला पार करायचंय. या डायग्राम मध्ये ते थोडं वाढवून दाखवण्यात आलंय आणि L1 पाशी पोचायला जवळजवळ 4 महिने लागतील. तिथे पोचल्यानंतर L1 भोवती हेलो ऑर्बिट मध्ये पोचेल आणि जसं आता प्रवीण सांगत होते त्याप्रमाणे तेव्हा खरा अभ्यास सुरू होईल, तेव्हा इन्स्ट्रुमेंट सुरू होतील आणि वैज्ञानिकांचं काम तिथे सुरू होईल. बरं, वरुणजी, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, खरं तर या सगळ्याचा थेट सर्वसामान्यांना काही फायदा होईल का, किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करण्यासाठी यामध्ये काही वेगळ्या प्रकारची मदत होईल का? हा अतिशय छान प्रश्न आहे. ह्याचे आपल्याला 4 प्रकारे फायदे होणार आहेत या मिशनचे. पहिला फायदा आपण जर बघितलं तर तंत्रज्ञानात जी आपली भारताची क्षमता आहे दर्शवण्यात येते की इस्रो एक असंही रॉकेट बनवू शकतं ज्याने आपण एक उपग्रह सूर्याच्या L1 पॉइंटला पाठवू शकतो. वैज्ञानिक दृष्ट्या बघता ह्याचे खूप फायदे होणार आहेत, कारण खगोलशास्त्रात जेव्हा ताऱ्यांचा अभ्यास करायचा आहे तेव्हा सूर्य हा आपल्या सगळ्यात जवळचा तारा आहे. एकुलता एक तारा आहे जो आपल्याला एक छोटासा बिंदू म्हणून न दिसता त्याची पूर्ण डिस्क आपल्याला दिसू शकते आणि त्याचे अभ्यास आपल्याला आदित्य L1च्या सहाय्याने करता येणार आहेत. तसंच आपण जेव्हा ऑलिम्पिक्समध्ये आपल्या एखाद्या स्पोर्ट्स प्लेयरला मेडल मिळतं तेव्हा अख्ख्या पुढच्या पिढीला त्यातनं खेळांमध्ये याचं प्रोत्साहन मिळतं. ह्या अशा मिशन्समधनं आपल्या पुढच्या पिढीतले शास्त्रज्ञ हे इन्स्पायर होतात. आणि आदित्य हा L1 ला हे मिशन ठेवायचं मुख्य कारण एक असं आहे की सूर्याकडनं जे सोलर फ्लेअर्स किंवा करोनल मास इजेक्शन जे होतात, ज्यातनं सूर्यातनं प्रचंड प्रमाणात आयॉन्स बाहेर फेकले जातात जे पृथ्वीकडे येतात, हे जर पृथ्वीच्या जवळ पोचले तर आपले जे बाकी उपग्रह आहेत, जसे आपले सॅटेलाइट टीव्ही असो, फोन्स असो किंवा वेदर सॅटेलाइट्स, सर्व प्रकारचे उपग्रह ह्या करोनल मास इजेक्शनने त्यांना हानी पोचू शकते. आणि आदित्य हा सूर्याच्या जास्ती जवळ हा उपग्रह असल्यामुळे त्यातनं आपल्याला आधी माहिती मिळू शकेल की असं एखादं करोनल मास इजेक्शन आपल्याकडे येतंय आणि त्या दृष्टीने आपल्याला उपग्रहांचा आधी सेफ मोड ऑन करता येईल. किंवा असे स्पेस वेदर ज्याला म्हणतात की अंतराळातलं हवामान नाही, वेदर हा तसा आपल्याला शब्दशः ट्रान्सलेट नाही करता येणार, पण अंतराळातल्या काय गोष्टी घडतायत ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आदित्य L1 हे प्रचंड महत्वाचं मिशन ठरणार आहे. बरं, खरं तर आयुकाचे शास्त्रज्ञ सुरज मोरे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरजजी यांच्याकडे जाते. मोरे सर, खरं तर चांद्रयान जेव्हा चंद्राकडे झेपावलं त्यावेळेला जेवढा वेग होता किंवा जेवढा काळ चांद्रयानाला लागला त्यापेक्षा जास्त आदित्य L1 ला लागू शकतोय, कारण वेग मर्यादेचे पण काही नियम आहेत किंवा टप्पे आहेत किंवा कुठे वेग कमी करायचंय असं काही आहे, ते सोप्या भाषेत कसं सांगाल? हे बघा की चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं जे अंतर आहे ते जवळजवळ 4 लाख किलोमीटर एवढं आहे. पण L1 जो बिंदू आहे आणि पृथ्वी जी आहे त्यांच्यामध्ये जे अंतर आहे ते जवळजवळ 15 लाख किलोमीटर एवढं आहे. तर त्याच्यामुळे ह्या अंतराचा फरक पडतो. त्याच्यानंतर हे जे पॉइंट्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असतं. म्हणजे सुरुवातीला जसं वरुण यांनी सांगितलं की आपल्याला हे जो PSLV रॉकेट आहे ते आज पृथ्वीच्या गोल कक्षेमध्ये हे जे आदित्य L1 मिशन आहे त्याला सोडणार आहे. पण त्याच्यानंतर काही दिवसांनी ऑर्बिट रेझिंग मनुवर्स करून
ती जी कक्षा आहे ती थोडीशी लंबवर्तुळाकार अशा प्रकारे केली जाते आणि मग त्याच्यानंतर सगळं काही नीट आहे कळाल्यानंतर मग ती L1 या बिंदूकडे तिला पाठवलं जाईल. तिथे गेल्यानंतरही आपल्याला त्या बिंदूला जाऊन मिळायचं नाहीये, तर त्याच्या भोवती एक हेलो ऑर्बिट म्हणून म्हणतात. आता अशा ऑर्बिटमध्ये जाऊन तिथे आपल्याला त्या सॅटेलाइटला किंवा ते जे यान आहे त्याला स्थापित करायचं आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ही सगळी जी क्रिया आहे त्याला बराच वेळ लागतो आणि हे जो 4 महिन्यांचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे तो हे सगळे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करून त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे L1 या बिंदूपर्यंत जर पोहोचायचं असेल आपल्याला तर हे आपण दिवाळीतले जे रॉकेट सोडतो ते फार अनकंट्रोलेबल रॉकेट्स असतात, पण हे जे इस्रो जे रॉकेट सोडते त्यांना व्यवस्थित अभ्यास करायला लागतो, कारण की तिथे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावरती इफेक्ट होत असतो. त्याच्यानंतर तुमचे जे थ्रस्टर्स असतात ते त्याच्यावरती इफेक्ट करत असतात. सूर्याचं गुरुत्वाकर्षण असतं. त्याचबरोबर आपले सूर्य आणि हे जे आदित्य L1 हे जे मिशन असणार आहेत ते सूर्याभोवती गोल फिरतायत, तर त्याच्यामुळे जे सेंट्रिफ्युगल फोर्सेस आहेत त्यांचा पण तुम्हाला अभ्यास करायला लागतो. तर हे सगळं कॉम्प्लिकेटेड जे गणित आहे ते मांडून मग हे ठरवलं जातं की किती वेळ लागणार आहे. पहिल्यांदाच आपण L1 या बिंदूकडे प्रवास करत आहोत. म्हणजे इस्रोने जे पाठवलेलं जे मिशन आहे ते भारताचं पहिलंच मिशन असणार आहे जे L1 पर्यंत जाणार आहे. तर यापूर्वी आधी नासा, इसा या लोकांनी L1 या बिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे यशस्वीरित्या त्यांची स्पेसक्राफ्ट पोहोचलेली आहे. तर त्याच्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन्स होते ते देखील चेक केले गेले. त्यांनी जे काही सॉफ्टवेअर बनवलेले होते ते त्यांनी युरोपियन स्पेस एजन्सी जे आहे त्यांच्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चेक केलं की हे सगळं काही बरोबर केलेलं आहे की नाही. त्यांच्या शास्त्रज्ञांनी काही डेटा पुरवला आधीचे जे यानं तिथपर्यंत पोहोचलेली आहेत त्यांचा, आणि त्या डेटाचा वापर करून आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जी क्रमप्रणाली किंवा अल्गोरिदम्स डिझाईन केलेले आहेत ते देखील टेस्ट केले गेले. सो हा खूप खूप क्लिष्ट असा प्रकार आहे, पण तो आता आपण बघतोय की कसं इस्रोचे शास्त्रज्ञ पण या गोष्टी व्यवस्थित प्रकारे करू शकतात आणि आपल्याला 4 महिन्यांमध्ये कळेलच की कितपर्यंत आपल्याला या गोष्टीमध्ये यश मिळतं. अजून एक गोष्ट मला सांगायची ती म्हणजे हे जे हेलो ऑर्बिट आहे तो जो L1 जो पॉइंट आहे त्याला एक अनस्टेबल पॉइंट असं म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्ही ही अशी पेन्सिल जी आहे माझ्याकडे तिला जर मी तिच्या टोकावरती जर असं बॅलन्स करायचा प्रयत्न केला तर तिला जर मी व्यवस्थित ठेवलं तर ती नक्की बॅलन्स होऊ शकते, पण तो एक अनस्टेबल पॉइंट आहे. म्हणजे थोडंही जर त्याला इकडे तिकडे हलवलं तर ती पेन्सिल खाली पडणार, बरोबर. तर अशाच प्रकारचा L1 हा देखील बिंदू आहे. तर तो देखील अनस्टेबल बिंदू आहे. म्हणजे तिथेच गेल्यानंतर तुम्हाला जो इंधन लागतं ते फार कमी लागतं तिथेच राहण्यासाठी, पण तो जो पॉइंट आहे तो फारच अनस्टेबल पॉइंट आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायला लागते की तुमचं जे स्पेसक्राफ्ट आहे ती बरोबर त्या बिंदूलाच राहील. आणि त्याच्यासाठी 15-15 दिवसांनी या यानाची जी कक्षा आहे तिच्यामध्ये काही थ्रस्ट देऊन तिच्यामध्ये करेक्शन्स केल्या जातात. आणि जर तुम्ही ते व्यवस्थित करेक्शन्स नाही केले तर कधी कधी तुमचं यान जे आहे ते भरकटू शकतं तिथनं. आणि हे मी म्हणजे नुसतं उदाहरण द्यायचं म्हणून नाही सांगत आहे, तर यापूर्वी सोहो जे स्पेसक्राफ्ट होतं नासाचं आणि इसाचं त्यांचाही असा प्रॉब्लेम झालेला होता की त्यांच्यापासून सोहो हे जे स्पेसक्राफ्ट होतं ते थोडंसं दूर भरकटलं गेलं आणि त्यांना कळत नव्हतं की काय होतंय. फायनली त्यांना त्याच्यावरती कंट्रोल मिळवता आला आणि हे आता बरेच वर्ष हे जे सोहो स्पेसक्राफ्ट आहे ते त्या L1 या पोझिशन वरनं सूर्याचा अभ्यास करत आहे. तर या प्रकारच्या खूप ज्या कठीण अशा गोष्टी आहेत त्यांचा कसं काय इस्रो म्हणजे त्याच्यावरती मात करणार आहे आणि आदित्य L1 मिशनला सक्सेसफुल करणार आहे ते आपल्याला बघता येईल. पुढच्या 4 महिन्यात कळेलच. आणि जेव्हा ही सगळी उपकरणं उघडतील त्यावेळेला पहिल्यांदा सूर्याचा प्रकाश जो आहे तो त्या उपकरणांमध्ये जाईल आणि त्याचं विश्लेषण होईल. तेव्हा काय नवीन नवीन विज्ञान मिळेल
ते बघण्याची आयुकातील शास्त्रज्ञांना आणि जगभरातील खरं तर सगळ्या शास्त्रज्ञांना उत्सुकता लागलेली आहे. निश्चितच तुम्हा सगळ्या अभ्यासकांसाठी जितका हा महत्त्वाचा दिवस तितकाच संपूर्ण भारतीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी खरं तर आपण सगळेच खूप उत्सुक आहोत, सगळेच त्या क्षणाची वाट बघतोय. त्यामुळे आता या 4 महिन्यांमध्ये नेमकं काय आपल्याला माहिती मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रवीणजी, सुरुचजी आणि वरुणजी, तुम्हाला तिघांचेही धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. आणि यासोबतच इतरही काही